नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण प्रसिद्ध ग्रंथ आणि त्याचे लेखक कोण आहेत हे पाहणार आहोत। यावर कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न येतो तर याकडे दुर्लक्ष करू नका। हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। परीक्षेमध्ये यातला एखादा तर प्रश्न पडतोच, त्यासाठीच आज आपण या प्रश्नांची उजळणी करणार आहोत। तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल आणि ज्यांना कुणाला आन्सर माहिती नसेल त्यांनी व्यवस्थित नोट डाउन करून घ्या। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नल दमयंती स्वयंवर व्याख्यान तर हे कुणाची साहित्यकृती आहे? पहा, तुम्हाला लक्षात येतंय का? नल दमयंती स्वयंवर व्याख्यान तर हे कोणी लिहिलेली आहे? तर रघुनाथ पंडित यांनी लिहिलेली आहे। पुढचा मुद्रा राक्षस तर मुद्रा राक्षस हे विशाखा दत्त यांनी लिहिलेली आहे। पुढचा प्रश्न सत्यार्थ प्रकाश तर सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेली आहे। नेक्स्ट महाभारत तर महाभारत व्यासमुनी यांनी लिहिलेली आहे, लक्षात घ्या। परत एकदा सांगते, नल दमयंती स्वयंवर व्याख्यान हे रघुनाथ पंडित यांचे आहे। मुद्रा राक्षस विशाखा दत्त, सत्यार्थ प्रकाश स्वामी दयानंद सरस्वती आणि महाभारत व्यासमुनी। पुढचा आहे आपला ज्वाला आणि फुले तर ज्वाला आणि फुले हे कोणी लिहिलेली आहे? तर बाबा आमटे यांनी लिहिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, कारण हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे। कारण मित्रांनो, मराठी या सब्जेक्टमध्ये या टॉपिकवरती प्रश्न येतात हे तुम्हालाही माहिती आहे, पण काय होतं, इझीच टॉपिक आहे, लगेच होऊन जाईल असं म्हणण्यामध्ये आपली वेळ निघून जाते आणि परीक्षेमध्ये प्रश्न जरी आला तरी आपल्याला लक्षात येत नाही आणि आपल्या हातून मार्क्स निघून जातात। म्हणूनच सांगते मित्रांनो की प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे, त्यासाठीच आज आपण या प्रश्नांचा सराव करतोय। याआधी आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रंथ यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत। सर्व ग्रंथ, लेखक, पुस्तकं वगैरे कोणते आहेत हे सर्व काही आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे। तुम्ही जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। मित्रांनो, चला, माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही कुठलाही टॉपिक असो, कुठलाही प्रश्न असो, असा सोडून देऊ नका। सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, सगळ्याकडे तेवढेच लक्ष असू द्या तुमचे। चला, पुढचा काय आहे? भावार्थ रामायण तर भावार्थ रामायण हे कोणी लिहिलेले आहे? तर संत एकनाथ यांनी लिहिलेले आहे भावार्थ रामायण। पुढचा आहे यथार्थ दीपिका। यथार्थ दीपिकाचे कोण आहेत लेखक? वामन पंडित। नेक्स्ट गीता रहस्य लोकमान्य टिळक आणि भावार्थ दीपिका आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भावार्थ दीपिका हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे। मित्रांनो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आपल्या चॅनलवर सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुढचा पाहूया, आनंदमठ। आनंदमठचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी। नेक्स्ट आहे आपला ताटीचे अभंग। ताटीचे अभंग हे संत मुक्ताई यांनी लिहिलेली आहे। गीताई। गीताईचे लेखक आहेत आचार्य विनोबा भावे। पुढचा आहे ययाती तर ययाती हेचे लेखक आहेत वि स खांडेकर। तर ययातीला काय केलेलं आहे? पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात घ्या। ययातीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि ही कोणी लिहिली? वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे। नेक्स्ट आहे गुलामगिरी तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले। मित्रांनो, इथे एक तुम्हाला मी ट्रिक सांगते की हे कसं लक्षात ठेवायचं। गुलामगिरी हे कोणी लिहिलेली आहे? महात्मा ज्योतिबा फुले। मित्रांनो, इथे एक ट्रिक आहे की तुम्हाला कसं लक्षात ठेवता येईल की महात्मा फुले हे काय बोलत होते की शिक्षण घ्या, जास्तीत जास्त लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे। त्यांनी मुलींसाठी पहिली शाळासुद्धा सुरू केली होती, कधी? 1848ला पुण्यामध्ये। तर त्यांचं काय म्हणणं होतं की जास्तीत जास्त लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे, दुसऱ्यांच्या हाताखाली गुलामी करायची नाही, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि पुढे जा। तर हे जरी वाक्य तुमच्या लक्षात आलं की दुसऱ्यांच्या हाताखाली गुलामी करायची नाही, हे वाक्य कोणाचे आहे? महात्मा ज्योतिबा फुले। त्यांनी काय म्हणत होते की शिक्षण घेतलं पाहिजे, गुलामी करायची नाही। तर यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले। पुढचा पाहूयात, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे यांनी लिहिलेली आहे। नेक्स्ट आहे आपला ग्रामगीता तर ग्रामगीताचे लेखक आहेत तुकडोजी महाराज। चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे। मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी कोणते कोणते साहित्यकृती लिहिलेल्या आहेत? भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ हे सर्व साहित्यकृती हे संत ज्ञानेश्वरांचे आहेत, लक्षात घ्या। चतुश्लोकी भागवत तर हे संत एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे, चतुश्लोकी भागवत। नेक्स्ट आहे मृत्युंजय तर मृत्युंजयचे लेखक आहेत शिवाजी सावंत।
प्रकाशवाटा, तर प्रकाशवाटा हे प्रकाश आमटे यांनी लिहिलेली आहे. तिमिरातून तेजाकडे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. नेक्स्ट आहे आपला मराठी सत्तेचा उदय, तर हे न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे आपला भारताचा शोध, तर भारताचा शोध हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली आहे. युगंधर आणि छावा हे दोन्हीही शिवाजी सावंत यांनी लिहिलेले आहेत. परीक्षेमध्ये यावर प्रश्न नेहमी आलेला आहे, तर स्टार मार्क करून घ्या, इम्पॉर्टंट आहे खूप. युगंधर आणि छावा हे दोन्हीही कोणाचे आहेत? शिवाजी सावंत यांचे आहेत. मित्रांनो, आज आपण एक सराव म्हणून आजचे प्रश्न घेतलेले होते. तुमचे यापैकी किती आन्सर्स बरोबर आलेले आहेत पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.